तिकडे रत्नागिरी जिल्ह्यामधल्या समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या संख्येने जेलीफिश आलेत। वादळी परिस्थिती, खोल समुद्रामध्ये सुटलेले वारे, अंतर्गत प्रवाहातील बदलामुळे जेलीफिश किनारी भागाकडे आलेत। जेलीफिशना लायन्स मेन असेही म्हटलं जातं। रत्नागिरीमधल्या आरेवारे, गणपतीपुळे, माडबन, सागरी नाटे, आंबोळगड, गावखडी, भाटिये, त्यासोबतच मालगुंड अशा किनाऱ्यांवर जेलीफिश दिसून येत आहेत। किनारी भागामध्ये जेलीफिशचं प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांनी तसेच फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। मागच्या 8 ते 10 दिवसांपासून कोकणात मोंता चक्रीवादळाचे जे काही परिणाम आहेत ते दिसत आहेत। याचं कारण म्हणजे पाऊस आहे, समुद्र देखील सध्या खवळलेला आहे। कोकणातल्या रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या भाटे या ठिकाणचं हे दृश्य आहे आणि आता जर आपण बघितलं तर किनाऱ्याला जेलीफिश देखील आलेले आहेत। अर्थात जे काही वातावरण बदल आहेत, समुद्रामध्ये जी काही वादळ सदृश्य परिस्थिती आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती हे जेलीफिश सध्या किनाऱ्यावरती आल्याचं दिसून येत आहे। रत्नागिरी असेल की कोकणातल्या जे काही समुद्र किनारे आहेत, विशेषतः अगदी रत्नागिरी जिल्ह्यातले देखील त्या ठिकाणी हे जेलीफिश सध्या आपल्याला दिसून येत आहेत। अगदी कमी अधिक प्रमाणामध्ये हे जेलीफिश किनाऱ्यावरती आलेले दिसत आहेत। एक गोष्ट आहे की जो पाऊस झालाय त्या पावसाचा फटका कोकणातल्या मासेमारीला देखील बसलेला आहे। मासेमारी पूर्णपणे ठप्प आहे आणि त्यामुळे सध्या बाजारामध्ये फ्रेश मासे देखील मिळत नाहीयेत। तर त्याच वेळेला जर आपण बघायला गेलं तर भात शेतीचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। इथे देखील एक जेलीफिश आहे आणि यामागे अनेक शास्त्रीय कारणं देखील असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे। पण सध्या जर आपण बघितलं तर पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली आहे। अगदी काही वेळेला पाऊस सरींवरती बरसतोय किंवा काही वेळेला मुसळधार पाऊस सध्या बरसतोय। आणखीन 1 ते 2 दिवस साधारणपणे सारखी स्थिती असेल असं देखील हवामान विभागाच्या अंदाजामध्ये म्हटलं गेलंय। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी।